नमस्कार, सुस्वागतम. सर्व आरोग्यप्रेमींचं मधुमेह सेवा संघातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार यांचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. हे टाळण्याकरता आम्ही आज मधुमेह मेळाव्यामध्ये विशेष योग प्रात्यक्षिक वर्ग आयोजित केलेला आहे. योगासन करण्यापूर्वी आपल्याला कोणती काळजी घ्यायची याची चर्चा आपण आता करूया. योगासन चालू करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक आहे. योगासनांचा परिणाम रक्तदाब, डोळ्यांचे विकार आणि मधुमेह यावरती होत असल्यामुळे आपण डॉक्टरांना सांगून डॉक्टरांची परवानगी घेऊन औषधींचा डोस ॲडजस्ट करून मग योगासनांना सुरुवात करावी. जी जागा आपण योगासनांकरता निवडणार आहोत ती जागा शांत असावी, हवेशीर असावी. तुम्ही शक्यतोवर एकाच वेळेस योगासनं करावी. ज्यावेळेस तुम्ही फार थकलेले असाल, ज्यावेळेस तुम्ही गडबडीत असाल, अशा वेळेस शक्यतोवर योगासन करणं टाळावं. योगासन नियमित केल्यास आपल्याला फायदा चांगला होतो आणि म्हणून शक्यतोवर योगासन नियमित करायचा प्रयत्न करावा. जेवण झाल्याबरोबर अर्धा तासपर्यंत योगासन करू नये. त्याचप्रमाणे एकदम निकोटपोटी, उपाशीपोटी योगासनांना सुरुवात करू नये. आसनांच्या मध्ये आपल्याला नॉर्मल श्वासोच्छ्वास करायला हरकत नाही आणि आसनांच्या दरम्यान ज्यावेळेस आपण आसनं करत असतात त्यावेळेस आपल्याला सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छ्वास करायचा आहे. आपले कपडे आपल्याला शोभतील असे असावे, आपल्याला चांगलं वाटतील असे असावे आणि ते आपल्याला घालायला कम्फर्टेबल पण असावेत. ह्या आसनांना आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेच्या अनुसार करू शकतो. आसनांना इतर व्यायामांसोबत शक्यतोवर मिक्स करू नये. आसनांचं महत्त्व आणि बाकी व्यायामांचं महत्त्व वेगळं वेगळं आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. योगमुद्रा जी आपण शेवटपर्यंत नेतो ती आम्ही दाखवायचा इथं प्रयत्न करणार आहोत. ज्या लोकांना ही पूर्ण योगमुद्रा साध्य होत नाही त्या लोकांनी योगासनांची प्रॅक्टिस केल्यास त्यांना ही मुद्रा सहज साध्य होऊ शकते असा आम्हाला विश्वास वाटतो. ज्यावेळेस आपण योगासन करतो त्यावेळेस योगासनांवरच लक्ष द्यायचं आहे. आपलं चित्त इतर ठिकाणी शक्यतोवर जाऊ देऊ नये. योगासन करताना आपण श्वास धरून ठेवू नये, रोखून ठेवू नये. आपण नॉर्मल श्वासोच्छ्वास करणं आवश्यक आहे. प्रत्येक आसनाच्या दरम्यान आपण 15 ते 20 मिनिटं आपलं शरीर शिथिल सोडायचं आहे आणि जमल्यास आपण शवासन करू शकता. योगासन शक्यतोवर सांगितल्याप्रमाणेच करायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला दुसरे दुष्परिणाम योगासनांपासून होणार नाहीत. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. तर मित्रहो, आजच्या या योग वर्गाला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या योग वर्गाकरता गुरु लाभले आहेत श्री विकास कोठारी आणि श्री वीरभद्र स्वामी. श्री विकास कोठारी हे पॉंडेचेरी येथील रहिवासी असून ते आपल्या नांदेडमधील हिरोंडा शोरूमचे मालक श्री कमल कोठारी यांचे चिरंजीव आहेत. त्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन श्री अरबिंदो आश्रम पॉंडेचेरी इथून झालेलं आहे. श्री वीरभद्र स्वामी हे नियमित योग शिक्षक असून ते मुखेड येथे योगवर्ग चालवतात. तर चला आजच्या या योगासन वर्गाला आपण सुरुवात करूया. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. योगासन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या शरीराला गती देण्याकरता काही आसनांच्या मुद्रा करायच्या आहेत. आपलं शरीर लवचिक करण्याकरता ह्या मुद्रा अत्यंत उपयुक्त आहेत.
यातली पहिली मुद्रा आहे स्पॉट रनिंग. एकाच ठिकाणी उभं राहून पळायची ॲक्शन आपल्याला करायची आहे. आपला उजवा गुडघा वर उचलायचा आहे. जितका तो वर जाईल तितका वर न्यायचा आहे. त्याला खाली टेकवायचा आहे. मग डावा गुडघा वर उचलायचा आहे. तो जितका वर जाईल तितका वर न्यायचा आहे. आणि ही मूव्हमेंट आता आपल्याला वेगात करायची आहे. 30 सेकंडपर्यंत ही मूव्हमेंट आपल्याला करायची आहे. याने आपले गुडघे मोकळे होतात. आपल्या हातांची हालचाल झाल्यामुळे हातसुद्धा मोकळे होतात आणि शरीराला तजेला मिळतो. शरीराची उष्णता वाढते आणि शरीर योगक्रियेकरता तयार होते. नेक्स्ट, आता जी आपण शरीराची हालचाल करणार आहोत ती म्हणजे ब्रीदिंग विथ हँड मुवमेंट्स. याचे आपल्याला 6 रिपिटेशन्स करायचे आहेत. एकाच ठिकाणी उभं राहून श्वासांच्या लयीसोबत आपल्याला हातांच्या हालचाली करायच्या आहेत. याकरता आपण दोन्ही पाय जोडून उभं राहायचं आहे. दोन्ही हाताची तळवी उलटी एकमेकाला अशा प्रकारे समोर जोडायची आहेत आणि श्वास आतमध्ये घेत असताना आपला हात वर घ्यायचा आहे छातीपाशी आणि मग आभाळाकडे त्याला वर पूर्णपणे न्यायचा आहे. आभाळाकडे बघत असताना आपण आपल्या चवड्यावर उभं राहायचं आहे. त्यानंतर श्वास सोडत सोडत दोन्ही बाजूनी हात खाली घ्यायचा आहे. अशा प्रकारची ही मूव्हमेंट आपल्याला 6 वेळेस करायची आहे आणि ह्या मूव्हमेंटमुळे आपल्या शरीराचे स्नायू ताठरतात. त्यांचा जो लवचिकपणा आहे तो त्यांना पुनश्च मिळतो. शरीराची बॅलन्स करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुधारते आणि त्याच प्रकारे आपल्याला एक शरीराला तजेला मिळतो आणि स्फूर्तीसुद्धा मिळते. नेक्स्ट, यानंतर जी आपण क्रिया करणार आहोत ती म्हणजे ट्रंक बेंडिंग फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. आपल्याला पाठ आणि कंबर समोर आणि मागच्या बाजूला झुकवायची आहे. याकरता दोन्ही पायामध्ये आपल्याला साजेल एवढं अंतर आपण घ्यायचं आहे. आपल्या हाताचे दोन्ही पण तळवे उलट्या बाजूने आपल्या कमरेवरती ठेवायचे आहेत. यानंतर आतमध्ये श्वास घेत असताना लांब श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना आपल्याला समोर वाकायचं आहे. जितकं आपण खाली वाकू शकू तितकं खाली वाकायचं आहे. यानंतर आपल्याला श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि पूर्णपणे मागच्या बाजूला झुकायचं आहे. त्यानंतर सरळ व्हायचं आहे श्वास सोडत आणि आपले हात खाली घ्यायचे आहेत. अशा प्रकारची क्रिया आपल्याला 6 वेळेस करायची आहे. याने आपल्या कमरेचे स्नायू लवचिक होतात. आपण झोपेतून उठल्याबरोबर जे योगासन करतो त्याकरता आपलं शरीर लवचिक बनण्याकरता मदत होते. त्याचप्रमाणे आपल्या मानेला हालचाल मिळते. मानेचे स्नायूसुद्धा लवचिक होतात. खांद्याला सुद्धा ताण बसतो आणि खांद्याचे स्नायूसुद्धा लवचिक होतात. नेक्स्ट, यानंतर आपण जी क्रिया करणार आहोत ती म्हणजे ट्रंक बेंडिंग फ्रॉम साईड टू साईड. याकरिता आपल्याला दोन्ही पायामध्ये आपल्याला साजेल जमेल एवढं अंतर ठेवून उभं राहायचं आहे. आपला उजवा हात वर उचलायचा आहे आणि आपला तळवा हा खांद्याच्या जवळ न्यायचा आहे. यानंतर आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. आपला हात आपल्या गुडघ्यापासून दूर राहील याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही पण गुडघे सरळ राहतील, पोट सरळ राहील, पोट मधून वाकणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आपला श्वास नॉर्मल सुरू राहील. यानंतर ही क्रिया आपण दुसऱ्या बाजूला करणार आहोत सरळ झाल्यानंतर. ह्या क्रियेमुळे आपल्या पाठीला विशेष व्यायाम मिळतो. खांदेसुद्धा ताणले जातात. मानेचे स्नायूसुद्धा ताठ होतात आणि त्यांना लवचिकता लाभते. यामुळे आपलं शरीर योगासनाकरता चांगल्या प्रकारे तयार होते. नेक्स्ट, यानंतर जी क्रिया आपण करणार आहोत ती म्हणजे ट्रंक टर्निंग फ्रॉम साईड टू साईड. आपली कंबर मागे आणि पुढे आपल्याला वळवायची आहे. याकरिता आपल्याला पायामध्ये आपल्याला जमेल साजेल एवढं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही पण हात खालच्या बाजूला असावेत, थोडेसे आपल्या शरीरापासून दूर न्यावेत. यानंतर मान वळवावी, त्यानंतर शोल्डर्स वळवावे आणि त्यानंतर आपली कंबर पूर्णपणे एका बाजूला वळवावी.
पुनश्च नॉर्मल सरळ उभं राहायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला अशाच प्रकारे वळायचं आहे. ही क्रिया आपण दोन्ही बाजूला 6 ते 7 वेळेस करायची आहे. याने पुन्हा कमरेचे स्नायू लवचिक होतात, मांड्यांवरती ताण पडतो आणि मांड्यांचे स्नायूसुद्धा लवचिक होतात, नितंबाचे स्नायू लवचिक होतात आणि आपलं शरीर योगासनांकरता चांगल्या प्रकारे तयार होते. नेक्स्ट, यानंतर जी क्रिया आपण करणार आहोत ती म्हणजे क्वार्टर स्क्वॅट्स विथ हँड मुवमेंट्स. म्हणजे आपल्याला अर्ध बसायचं आहे आणि आपल्या हाताच्या विशिष्ट हालचाली करायच्या आहेत. याकरिता आपल्याला जमेल साजेल एवढं आपल्या पायांमध्ये अंतर आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर जसं आपण खुर्चीवरती बसतो तशा प्रकारे आपल्याला अर्धवट बसायचं आहे. आपल्या दोन्ही पण पायाचे चवड्यावरती आपल्याला पूर्ण वजन द्यायचं आहे आणि यानंतर श्वास आतमध्ये घेत आपण दोन्ही पण हात वर नेणार आहोत. हात खाली आणत असताना आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि शरीर पुन्हा सरळ करायचं आहे. असे 12 रिपिटेशन्स आपण याच्याकरता करायचे आहेत. या आसनाने विशेष म्हणजे आपल्या गुडघ्याचे स्नायू, आजूबाजूचे स्नायू जे असतात ते आपल्याला लवचिकपणा होतो. आपल्या नितंबाचे स्नायू लवचिक होतात. खांदासुद्धा वर गेल्यामुळे, खांद्याची हालचाल झाल्यामुळे आसपासचे पूर्ण स्नायू लवचिक होतात. ज्या लोकांना गुडघ्याचे आणि कमरेचे आजार झालेले असतील अशा लोकांनी शक्यतोवर ही हालचाल करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही हालचाल करावी. नेक्स्ट, यानंतर आपण जी हालचाल करणार आहोत ती म्हणजे पुलिंग अल्टरनेट नी टू द चेस्ट. आपल्याला एक एक करून आपला गुडघा छातीच्या जवळ कवटाळायचा आहे. याकरिता आपण सावधान या पोझिशनमध्ये उभं राहायचं आहे. आपला एक गुडघा कोणताही वर उचलायचा आहे आणि हा गुडघा हाताने छातीच्या बाजूला दाब देत उभं राहायचं आहे. जितक्या वेळेपर्यंत आपण ही पोझिशन सस्टेन करू शकाल तितक्या वेळेपर्यंत आपण ही करायची आहे. आपल्याला बॅलन्स व्यवस्थित साधण्याकरता आपलं चित्त, आपलं लक्ष एका वस्तूकडे स्थिर ठेवायचं आहे. याने शरीराचं बॅलन्स चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे मेंटेन होते. सरळ उभं राहायचं आहे आणि मग पुन्हा दुसरा गुडघा जवळ घ्यायचा आहे. जे नितंबाचे योगासन असतात त्याकरिता ही मूवमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. नितंबाचे स्नायू जे कडक आणि ताठ झालेले असतात त्यांना लवचिकता यांनीच प्राप्त होते आणि मग योगासन करण्याकरता शरीर अगदी लवचिक होते. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. आपल्या शरीराच्या हालचाल करून आपलं शरीर आता लवचिक झालेलं आहे. आपलं शरीर तयार झालं आहे योगासन करण्याकरता. आता आपण सुरुवात करणार आहोत योगासनांना. यातील पहिली आसनं जी आहेत ती उभं राहून करायची आहे आणि त्यातलं पहिलं आसन आहे वृक्षासन. ह्या आसनाकरता आपल्याला दोन्ही पण पाय जवळ घ्यायचे आहेत. सरळ ताठ उभं राहायचं आहे. आपले हात दोन्ही बाजूला नेऊन वर न्यायचे आहेत. यावेळेस आपण श्वास आतमध्ये घेणार आहोत आणि यानंतर शरीराला पूर्ण ताण द्यायचा आहे. आपल्या चवड्यावरती आपल्याला उभं राहायचं आहे. पाठीचे, मांडीचे सगळे स्नायू ताठ करायचे आहेत. यानंतर आपल्याला आपली नजर समोर ठेवायची आहे. आपलं डोकंसुद्धा ताठ ठेवायचं आहे, मानही ताठ ठेवायची आहे. जितक्या वेळेपर्यंत हे आसन आपण धरून ठेवू शकता तितक्या वेळेपर्यंत धरून ठेवा. त्यानंतर आपण पुनश्च नॉर्मल उभं राहायचं आहे. या आसनामुळे आपल्या शरीराचे सर्व स्नायू जे ताठ झालेले असतात त्यांना लवचिकता प्राप्त होते. शरीराचे सगळे सांधे मोकळे होतात आणि आपलं शरीर विविध आसनांकरता तयार होते. यामुळे आपल्या शरीराचा तोलसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळला जातो आणि हे आसन सुरुवात करताना अत्यंत उपयुक्त आहे. नेक्स्ट जे आसन आता आपण करणार आहोत ते आहे अर्धचंद्रासन. अर्धचंद्रासनाकरता आपल्याला दोन्ही पण पाय जवळ घ्यायचे आहेत.
आपले हात दोन्ही बाजूंनी वर न्यायचे आहे. हात वर नेताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि जितकं आपल्याला मागे जाता येईल तितकं मागे जायचं आहे. मागे जात असताना आपले गुडघे सरळ राहतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही पण हात कानाच्या सरळ रेषेला असतील हे पण आपल्याला बघायचं आहे. हळूहळू श्वास सोडत दोन्ही पण हात खाली घ्यायचे आहेत, सरळ उभं राहायचं आहे आणि ही क्रिया आपण पुन्हा पुन्हा करू शकता. यामुळे आपल्या शरीराचा तोल चांगल्या प्रकारे सांभाळला जातो. त्याचप्रमाणे आपल्या मणक्यांना विशिष्ट व्यायाम मिळतो. आपल्या मणक्यांची लवचिकता चांगल्या प्रकारे मेंटेन होते. आपले मणके मजबूत होतात. आपल्या नितंबालासुद्धा प्रेशर पडते आणि त्या ठिकाणचे स्नायू लवचिक होतात. पोटावरती प्रेशर पडल्यामुळे आपली भूक वाढते, पोटाच्या तक्रारी दूर होतात. पोटाला जे मलावरोध आणि गॅसेस होतात त्यांचासुद्धा ह्या आसनामुळे चांगल्या प्रकारे इलाज होतो. नेक्स्ट, यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे पाद्यहस्तासन. याकरिता आपल्याला दोन्ही पण पाय एकत्र जोडून ताठ उभं राहायचं आहे. दोन्ही पण हात श्वास वर घेत असताना दोन्ही बाजूंनी वर न्यायचे आहे. यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे. दोन्ही पण हात आपल्या टाचेला लावायचे आहेत आणि आपल्या गुडघ्याच्या जवळ जितकं आपण डोकं लावू तितकं आपल्याला लावायचं आहे. हे करत असताना आपले गुडघे सरळ राहतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. योगमुद्रेमध्ये आल्यानंतर आपण आरामात श्वास घेऊ शकता. जितक्या वेळेपर्यंत जमेल तितक्या वेळेपर्यंत ही योगमुद्रा धारण करायची आहे आणि सरळ उभं राहायचं आहे. पुन्हा पुन्हा ही योगमुद्रा आपण करू शकाल. याने आपलं शरीर लवचिक बनते. आपल्या शरीराचा आपल्याला भार आहे हे कळतच नाही. शरीर हलकं बनते. आपल्या पोटाला ताण पडल्यामुळे आपली पचनशक्ती वाढते आणि ह्यामुळे सुद्धा पोटाच्या तक्रारी चांगल्या प्रकारे दूर होतात. जे लोक दिवसभर बौद्धिक काम करतात त्यांना हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे. याने डोक्याचा रक्तपुरवठा वाढतो. ज्या लोकांना डोळ्याच्या तक्रारी आहेत, ज्या लोकांना डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांच्या तक्रारी आहेत, अशा लोकांनी हे आसन डॉक्टरांना विचारूनच केलेलं अत्यंत चांगलं. नेक्स्ट, आता आपण जे आसन करणार आहोत ते आहे त्रिकोणासन. याकरिता आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन उभं राहायचं आहे. जितकं अंतर आपल्याला मानवेल तितकं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर आपण उजवा हात डोक्याच्या वर न्यायचा आहे. श्वास घेत घेत आपलं शरीर पूर्णपणे डाव्या बाजूला झुकवायचं आहे. आपला हात गुडघ्यावरती टेकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जितकं आपलं शरीर खाली जाईल तितकं जाऊ द्यायचं आहे. गुडघे सरळ ठेवायचे आहेत. पोटसुद्धा एका रेषेमध्ये आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. हातसुद्धा सरळ ठेवायचा आहे. हात कोपरातून वाकवायचा नाही. श्वास घेत घेत पुन्हा सरळ उभं राहायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आसन आपण करू शकता. याच्यामुळे कमरेच्या अनेक हालचाली होतात. कंबर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला झुकल्यामुळे आपल्या कमरेचे स्नायू पूर्णपणे लवचिक होतात. श्वास घेण्याची क्रिया सुधारते. खांद्याला ताण पडल्यामुळे खांद्याचं दुखणं जे विशेषतः मधुमेहींमध्ये निर्माण होते, ज्याला आपण शोल्डर आर्थरायटिस म्हणतो, ते सुद्धा कमी होते. नेक्स्ट, आता आपण जे आसन करणार आहोत ते आहे त्रिभुजासन. याकरिता आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये मॅक्झिमम अंतर घ्यायचं आहे. श्वास घेत घेत दोन्ही पण हात खांद्याच्या दोन्ही पण बाजूला घ्यायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कंबर समोरच्या बाजूला वाकवायची आहे. श्वास सोडत असताना आपण आपला उजवा हात डाव्या पायाच्या वरून जाऊ द्यायचा आहे. मान पूर्णपणे वर वळवायची आहे, नजर आभाळाकडे, आणि आपला दुसरा हात हा सरळ राहायला पाहिजे एका रेषेमध्ये याची काळजी घ्यायची आहे. यानंतर श्वास नॉर्मल घेत असताना ही योगमुद्रा धारण करायची आहे. आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा हा व्यायाम चांगल्या प्रकारे करू शकता. याने कमरेचे स्नायू जे ताठ झालेले असतात ते मोकळे होतात. नितंबांवरती विशेष ताण पडतो त्या ठिकाणचे स्नायू अगदी ताणमुक्त होतात काही कालानंतर. श्वास घेण्याची क्रिया सुधारते. शरीराचा तोलसुद्धा सुधारतो आणि आपल्या खांद्याला विशिष्ट व्यायाम मिळून खांद्याला सुद्धा लवचिकता प्राप्त होते. नेक्स्ट,
जे आसन आपण आता करणार आहोत ते आहे उत्कटासन. उत्कटासनाकरता आपल्याला सरळ उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही पण पाय थोडेसे बाहेरच्या बाजूला आपल्याला ठेवायचे आहेत. यानंतर जसं आपण खुर्चीवरती बसतो तशा प्रकारची स्थिती आणायची आहे. हात सरळ ठेवायचे आणि मग खुर्चीवरती बसल्यासारखं करायचं. ज्यावेळेस आपण खाली झुकता त्यावेळेस श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि आपली कंबर आणि पाठ एका रेषेमध्ये सरळ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला वर उठायचं आहे. पुनश्च नॉर्मल परिस्थितीमध्ये आपल्याला उभं राहून हे आसन पुन्हा पुन्हा करता येईल. याने विशेष फायदा होतो तो मांडीच्या स्नायूला आणि दमाच्या स्नायूला. रात्रभर झोपून जे स्नायू शिथिल झालेले असतात त्यांना ताठर करण्याकरता हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. याने नितंबावरची चरबीसुद्धा कमी होते. लिंगाच्या अवतीभोवतीचा रक्तपुरवठा वाढतो. लघवीच्या तक्रारीसुद्धा काही प्रमाणात कमी होऊ शकतात. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. आता यानंतर जी आसनं आपण करणार आहोत ती बसून करण्याची आसनं आहेत. यामधील सर्वप्रथम जे आसन आपण करणार आहोत ते आहे जानुशिरासन. याकरता दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून आपल्याला बसायचं आहे. दोन्ही पण पाय सरळ करायचे आहेत. आपली पाठ सरळ ठेवायची आहे. आपला उजवा पाय हा डाव्या मांडीच्या जवळ न्यायचा आहे. उजव्या पायाची टाच जितकी नाभिस्थानाकडे जाईल तितकं चांगलं. यानंतर श्वास घेत घेत दोन्ही पण हात आपल्याला वर न्यायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत हातांचा स्पर्श आपल्या अंगठ्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. आपला गुडघा पूर्णपणे जमिनीवरती टेकलेला असावा आणि आपलं डोकं गुडघ्याला लागेल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. जितक्या वेळपर्यंत आपण ही योग मुद्रा धारण करू शकता तितक्या वेळपर्यंत आपण ही मुद्रा धारण करायची आहे. आणि यानंतर श्वास घेत घेत आपल्याला पुनश्च वर उठायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला हे आसन रिपीट करायचं आहे. या आसनाचे विशेष फायदे पोटाकरता होतात. आपली पचनशक्ती वाढते. त्याचप्रमाणे आपल्या नाभिस्थानावरती दाब पडत असल्यामुळे मूत्राच्या तक्रारी कमी होतात. लिंगाच्या आजूबाजूचा रक्तपुरवठा वाढत असल्यामुळे आपल्या जीवनावरती या आसनाचा चांगला परिणाम होतो. पोटावरती दाब पडत असल्यामुळे मलावरोध आणि गॅसेस या दोन्ही पण त्रास आपल्याला कमी होऊ शकतात. नेक्स्ट जे आसन आता आपण करणार आहोत ते म्हणजे योगमुद्रा. योगमुद्रेकरता आपल्याला अर्धपद्मासनामध्ये किंवा पद्मासनाच्या मुद्रेत यायचं आहे. याकरिता दोन्ही पण गुडघे वाकवून दोन्ही पण पाय एकमेकावरती ठेवायचे आहेत. शक्यतोवर दोन्ही पण पाय मांडीवर आलेले चांगले. यानंतर आपल्या दोन्ही पण हातांना पाठीवर टेकवायचं आहे उलट्या बाजूला तळव्यांच्या दिशेने. यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला समोर वाकायचं आहे. आपली हनवटी आणि आपलं डोकं जमिनीला टेकेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ही क्रिया अत्यंत मंद गतीने आपल्याला करायची आहे. योगमुद्रेमध्ये आल्यानंतर आपण नॉर्मल श्वास घेऊ शकता. यानंतर श्वास घेत घेत आपल्याला वर उठायचं आहे. पुनश्च आपण ही योगमुद्रा धारण करू शकता. या आसनाचा विशेष फायदा आपल्याला पोटाकरता होतो. रक्तपुरवठा पोटाचा वाढतो. त्याचप्रमाणे सर्वांगावरती विशेष करून दाब पडत असल्यामुळे, विशेषतः समोरच्या भागांवरती दाब पडत असल्यामुळे समोरच्या भागांचा रक्तपुरवठा वाढतो आणि मागील भागाचा ताण नाहीसा होतो. नेक्स्ट आता यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे भद्रासन. भद्रासनाला पार्वती आसन सुद्धा म्हणतात. याकरता आपल्याला सरळ ताठ बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही पण टाचा
एकमेकांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. माता पार्वती जशी मुद्रा धारण करायची त्याच प्रकारचं हे आसन आहे. दोन्ही पण टाचा नाभिस्थानाकडे जितक्या आपल्याला हाताने रेटता येतील तितक्या रेटायच्या आहेत. आपली पाठ सरळ राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आता नॉर्मल श्वास घ्यायला हरकत नाही. नॉर्मल श्वास घेत असतानाच हे आसन चांगल्या प्रकारे परिणाम करते. योगमुद्रा आपल्याला जमेल तितक्या वेळपर्यंत धारण करायची आहे आणि आता पायाची हालचालसुद्धा आपण करू शकता. ह्या आसनामुळे नितंबांवरती विशेष ताण पडतो. नितंबांचे स्नायू लवचिक होतात. ज्या लोकांना लघवीच्या तक्रारी आहेत त्या लोकांकरता हे आसन अत्यंत उपयोगी आहे. याचप्रमाणे पाठ आणि पोट यांचे स्नायूसुद्धा या आसनाने ताठर होतात. लवचिकपणा त्यांना प्राप्त होतो आणि पोटाचा रक्तपुरवठासुद्धा या आसनाने वाढतो. किडनीज आणि प्रोस्टेट आणि ब्लॅडर या आसनांमुळे चांगल्या प्रकारे मेंटेन होते. नेक्स्ट, यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे अर्धमच्छिंद्रासन. अर्धमच्छिंद्रासन 2-3 प्रकारे आपल्याला करता येते. त्यातील साधी आणि सोपी क्रिया आपण बघणार आहोत. याकरिता दोन्ही पण पाय लांब करून आपल्याला सरळ बसायचं आहे. आपली पाठ सरळ राहील याची काळजी घ्यायची आहे. यानंतर उजवा गुडघा वाकवायचा आहे आणि त्याला डाव्या पायाच्या वरून अशा प्रकारे ठेवायचं आहे. आपल्या डाव्या हाताला वर नेऊन त्याला उजव्या पायावरून पिळवटा द्यायचा आहे आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्णतः मान मागे वळवायची. आपली पाठसुद्धा पूर्णपणे मागे आपल्याला वळवायची आहे आणि ही योगमुद्रा नॉर्मल श्वास घेत असताना आपल्याला धारण करायची आहे. मधुमेहाकरता विशेष उपयोगी हे आसन आपल्या पॅनक्रियाजवरती विशेष दाब देते. हे आसन आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा करू शकता. जितक्या जास्त वेळपर्यंत आपण ही योगमुद्रा धारण करू शकाल तितका फायदा आपल्याला होणार आहे. म्हणून सराव करून ही योगमुद्रा बराच काळपर्यंत धारण करायचा प्रयत्न करा. पाठीवर पडलेल्या पिळवट्यामुळे आपल्या पोटाचे सर्व अवयवांना रक्तपुरवठा वाढतो. त्याचप्रमाणे पाठीचा कणासुद्धा लवचिक व्हायला मदत होते. अगदी मानेपर्यंत पीळ पडत असल्यामुळे मानेच्या तक्रारी, पाठीच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी ह्या आसनामुळे आपण दूर करू शकतो. नेक्स्ट, जे आसन आपण आता करणार आहोत ते आहे गोमुखासन. गोमुखासनाकरता आपल्याला सरळ ताठ बसायचं आहे. आपला उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावरती येईल अशा प्रकारे मांडी घालायचा प्रयत्न करायचा आहे. आपली पाठ आणि आपलं डोकं ताठ राहील याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मान ताठ ठेवावी. जो पाय वरती आहे तो हात वर नेऊन दुसरा हात खालून या दोघा हातांचं मिलन घडलं तर फार चांगलं. आपल्या डोक्याने आपण आपला कोपरा पूर्णपणे मागच्या बाजूला दाबायचा आहे. याने खांद्याला विशेष व्यायाम मिळेल आणि खांद्याच्या आणि मानेच्या तक्रारी आपण चांगल्या प्रकारे दूर करू शकू. दुसऱ्या बाजूला सुद्धा हे आसन आपण करू शकाल. या आसनाने आपल्या आंतरस्राविकी ग्रंथींचं कार्यकाल सुधारतो. त्यांची काम करण्याची शक्ती वाढते. ज्या लोकांना झोप चांगली येत नाही त्या लोकांकरता हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. खांदा, मान, पाठ आणि नितंबावरती विशेष लवचिकपणा येण्याकरता हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. नेक्स्ट, आता यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे उष्ट्रासन. उष्ट्रासनाकरता आपल्याला आपल्या गुडघ्यावरती बसायचं आहे. मागे झुकत आपल्या दोन्ही पण टाचेला आपल्या हाताचा स्पर्श करायचा आहे. योगमुद्रा आपण जितक्या काळापर्यंत धरू शकाल तितक्या काळापर्यंत धरायची आहे. डोकं पूर्णपणे मागं कललेलं असावं. नजर शक्यतोवर मागच्या बाजूला असावी आणि यानंतर आपण श्वास घेत घेत हे आसन सोडायचं आहे. या आसनामुळे आपल्या पाठीच्या कण्यावरती विशेष परिणाम होतो. याने मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि हे आसन
पाठीच्या दुखण्याकरता अत्यंत उपयुक्त आहे. नेक्स्ट, यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे अर्धकूर्मासन. कूर्म म्हणजे कासव आणि कासवासारखं हे आसन आपल्याला त्याच परिस्थितीमध्ये करायचं आहे. दोन्ही पण गुडघे मोडून त्या गुडघ्यावरती आपल्याला बसायचं आहे अशा प्रकारे. यानंतर दोन्ही पण हात दोन्ही बाजूनी वर न्यायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली झुकायचं आहे. दोन्ही पण हाताची तळवी जमिनीला स्पर्श करतील याची काळजी घ्यावी. दोन्ही पण दंड कानाला लागतील याची काळजी घ्यावी. पोट पूर्णपणे सैल सोडायचं आहे आणि नॉर्मल गतीने आपण श्वासोच्छ्वास करायचा आहे. श्वास घेत घेत हे आसन आपण सोडू शकता आणि पुनश्च हे आसन आपण करू शकता. या आसनामुळे पोटाची चरबी कमी होते. आपल्या नितंबावरती विशेष ताण पडत असल्यामुळे नितंबाचं दुखणं आणि आपल्या कमरेचं दुखणं सुद्धा चांगल्या प्रकारे कमी होते. या आसनामुळे पोटविकार सुद्धा कमी होतात. नेक्स्ट, यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे शशकासन. शशकासनाकरता आपल्याला आपल्या गुडघ्यावरती बसायचं आहे. दोन्ही पण हात समोर जमिनीवरती टेकवायचे आहेत आणि डोकं जितकं आपल्या गुडघ्याकडे नेता येईल तितकं गुडघ्याकडे न्यायचं आहे. डोक्याचा सहारा जमिनीला लागला की आपण आपले हात मागे न्यायचे आहेत आणि आपल्या टाचांना स्पर्श करायचा आहे. आपलं नितंब आणि आपले गुडघे एका रेषेत राहतील. यांचा लंब हा जमिनीवरती पडेल याची काळजी घ्यायची आहे. याच्यामुळे लिव्हर आणि स्प्लीन या दोन्ही पण अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो. आपला पाठीचा कणा अगदी लवचिक होतो आणि आपल्या पोटाच्या तक्रारीसुद्धा दूर होतात. आता हे आसन आपण सोडू शकता. पुनश्च नॉर्मल परिस्थितीमध्ये आपण बसू शकता. नेक्स्ट, जे आसन आपण आता करणार आहोत ते आहे वीरासन. वीरासनाकरता आपल्याला आपल्या गुडघ्यावरती बसायचं आहे अशा प्रकारे, ज्याला आपण जॅपनीज सीड असं म्हणतो. आपले दोन्ही पण हात आपल्या गुडघ्याला लावायचे आहेत. छाती समोर काढायची आहे. पाठ सरळ ठेवायचे आहे. डोकंसुद्धा सरळ ठेवायचं आहे आणि नॉर्मल गतीने श्वास घ्यायचा आहे. जेवण केल्याबरोबर हे आसन करणं अत्यंत चांगलं. याने पोटाच्या तक्रारी दूर होतात. आपलं पाचनशक्ती वाढते आणि विशेष ज्या लोकांना शायटिकाचा त्रास आहे त्या लोकांकरता हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. जुन्या काळामध्ये जे लोक वीर असायचे, जे लोक लढवय्ये असायचे, ते ह्या परिस्थितीत बसूनच जेवण करायचे, म्हणून त्यांना पोटाच्या तक्रारी होत नव्हत्या आणि हे आसन याकरता अत्यंत उपयुक्त आहे. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. आता आपण पोटावर झोपून करण्याचे आसन करणार आहोत. यातील पहिलं आसन आहे नौकासन. या आसनाकरता आपल्याला पोटाच्या वर झोपायचं आहे. आपले दोन्ही पण पाय सरळ ठेवायचे आहे. दोन्ही पण पाय वर असावे, त्याची पायाची तळवे वर असावे याची खात्री करून घ्यायची आहे. दोन्ही पण हात डोक्यावरून समोर ठेवायचे आहेत आणि यानंतर हात एकमेकांना जोडून हात वर आणि पायसुद्धा जमिनीच्या पेक्षा वर घ्यायचे आहेत. असं करत असताना आपलं फक्त पोट जमिनीला टेकलेलं राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या आसनामुळे आपली भूक चांगली वाढते, पाचनशक्ती वाढते. त्याचप्रमाणे छातीचे, पाठीचे आणि पायाचे आणि नितंबाचे स्नायू ताठ होतात, त्यांना लवचिकता मिळते. आणि हे आसन जितक्या वेळपर्यंत आपण धरून ठेवाल, ही मुद्रा आपण जितक्या वेळपर्यंत धरून ठेवाल तितकं आपल्याला जास्त फायदा मिळणार आहे. नेक्स्ट, जे आसन आपण करणार आहोत ते आहे शलभासन. शलभासनाकरता आपल्याला आपल्या पोटाच्या वर झोपायचं आहे. दोन्ही पण हात मांडीखाली घेऊन जायचे आहे
आपल्या हाताचे तळवे आभाळाकडे ठेवायचे आहेत. या हाताच्या तळव्यांनी जमिनीवरती प्रेशर देत असताना दोन्ही पण पाय जवळ करून ते आपल्याला वर घ्यायचे आहेत. पायाचे तळवे हे आभाळाकडे राहतील याची काळजी घ्यायची आहे. आपले गुडघे जितके सरळ राहतील तितकं आपल्याकरता चांगलं राहील. शक्यतोवर आपल्या हाताचा आपण सहारा घेऊ नये. काही काळानंतर जितक्या वेळपर्यंत आपण ही मुद्रा धारण करू शकाल तितक्या वेळपर्यंत मुद्रा धारण करायची आहे आणि त्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला हे आसन सोडायचं आहे. या आसनामुळे आपल्या पाठीच्या खालच्या भागाचे सर्व दुखणे कमी होतात. याने आपल्या खालच्या भागाचे पाठीचे मणके अत्यंत लवचिक होतात. त्या ठिकाणचे स्नायू चांगल्या प्रकारे लवचिक होतात. नेक्स्ट, आता यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे धनुरासन. याकरता पुनश्च आपल्याला पोटावर झोपायचं आहे. दोन्ही पण गुडघे मोडून घ्यायचे आहेत. दोन्ही पण हातांनी आपल्याला आपल्या टाचांच्या वर धरायचं आहे आणि यानंतर आपल्या हातांनी आपले पाय ओढायचे आहेत आणि फक्त पोट जमिनीवरती टिकेल अशा प्रकारे आपल्याला धनुष्याचा आकार घ्यायचा आहे. आपण नॉर्मल श्वास ह्या आसन मुद्रेमध्ये घेऊ शकता. जितक्या वेळपर्यंत जमेल तितक्या वेळपर्यंत हे आसन आपण धरून ठेवायचं आहे. यानंतर पुन्हा श्वास सोडत सोडत आपल्याला पुनश्च नॉर्मल परिस्थितीमध्ये यायचं आहे. या आसनामुळे पोटावरची चरबी कमी होते. त्याचप्रमाणे आपल्या पाठीचे स्नायू अत्यंत ताठ होऊन ते स्नायूसुद्धा लवचिक होतात. यामुळे पाठीच्या ज्या नसा असतात त्यासुद्धा लवचिक होतात. त्याचप्रमाणे आपल्या खांद्यावरती ताण पडत असल्यामुळे जो मधुमेहींना खांद्याचा त्रास होतो तो सुद्धा कमी होतो. याने आपल्या पोटाच्या भागाचा रक्तपुरवठा वाढतो. कमरेच्या खालचा रक्तपुरवठा वाढत असल्यामुळे लघवीचे त्राससुद्धा ह्या आसनामुळे काही प्रमाणात कमी होऊ शकतात. नेक्स्ट, आता यानंतर जे आसन आपण करणार आहोत ते आहे भुजंगासन. याकरता आपल्याला पोटावर झोपायचं आहे. दोन्ही पण हात खांद्यापासून वाकवत जमिनीवर टेकवायचे आहे आपल्या तळव्यांच्या सहाय्याने. यानंतर आपल्या खांद्यावरती भार देऊन आपलं डोकं आणि आपली पाठ जमिनीपासून वर उचलायची आहे. आपलं पोट नाभीपर्यंतच वर उचलायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपली नजर समोर असावी, मान ताठ असावी. जितक्या वेळपर्यंत आपण ही योगमुद्रा धरून ठेवाल तितका आपल्याला लाभ होतील. त्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला ही योगमुद्रा सोडायची आहे. ह्या आसनामुळे आपल्या पाठीचे स्नायू, आपल्या खांद्याचे स्नायू ताठ होतात, त्यांना लवचिकता लाभते आणि ह्यामुळे पाठीच्या खांद्याच्या तक्रारी दूर होतात. त्याचप्रमाणे पोटावर ताण पडत असल्यामुळे आपल्या पोटाच्यावरचा चरबीचा थर सुद्धा कमी होतो. डायबिटीज म्हणजे गोडधोड सारं बंद. मधुमेह रुग्णांनो, निराश होऊ नका. मधुमेहावर नियंत्रणच नाही तर देह चित्त शुद्धीचा मूलमंत्र मधुमेह सेवा संघ. मधुमेहाची शास्त्रीय माहिती, आहार विषयक मार्गदर्शन, जीवनातील गोडवा कायम ठेवणारी आचार पद्धती मधुमेह सेवा संघ. आजच सभासद व्हा. मधुमेह सेवा संघ, सोमेश कॉलनी, नांदेड. नेक्स्ट, आता आपण पाठीवर झोपून करण्याचे आसन करणार आहोत आणि यातील पहिलं आसन आहे पश्चिमोत्तानासन. याकरता पाठीवर आपल्याला झोपायचं आहे. दोन्ही पण पाय सरळ ठेवायचे आहे. आपल्या डोक्यावरून दोन्ही पण हात डोक्याच्या मागे न्यायचे आहेत. आपले दोन्ही पण हात एकमेकाला जोडून एकमेकांचे अंगठे धरून आपण वर उठायचं आहे. श्वास आपला स्टेडी राहायला पाहिजे. यानंतर आपल्या हाताने आपल्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्णपणे खाली झुकायचं आहे. आपले कोपरं आपल्या गुडघ्याला लागतील, आपलं डोकंसुद्धा आपल्याला गुडघ्याला लागतील अशा प्रकारची योगमुद्रा आपल्याला धारण करायची आहे. गुडघा जमिनीपासून वर उठू न देण्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. योगमुद्रा जितक्या वेळपर्यंत आपण धारण करू शकाल तितका जास्त फायदा आपल्याला होणार आहे. यानंतर श्वास घेत घेत आपण हे आसन सोडणार आहोत आणि पुनश्च आपण हे आसन वारंवार करू शकता. या आसनामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होते, आपल्या आतडीला गती मिळते, आपलं
भूक सुधारते आणि यामुळे विशेष फायदे जे कमरेच्या खालच्या भागाला होतात त्याने कमरेचा ताणसुद्धा कमी होतो. नेक्स्ट जे आसन आपण करणार आहोत ते आहे हलासन. हलासन थोडंसं क्लिष्ट आसन आहे. ज्या लोकांना जमेल त्याच लोकांनी करावं. याकरता आपण आपल्या पाठीवर झोपणार आहोत. त्यानंतर आपले पाय जसं आपण सर्वांगासनामध्ये वर नेतो त्या प्रकारे वर नेणार आहोत आणि ते सरळ मागच्या बाजूला जाऊ देणार आहोत. आपले गुडघे सरळ राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गुडघ्यांचा स्पर्श डोक्याला होता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या पोटऱ्या ह्या ताणयुक्त असाव्यात. दोन्ही पण अंगठे जमिनीला टेकलेले असावे. अशा प्रकारे आता आपल्याला हात आपल्या जमिनीवरती टेकवायचे आहेत. तळवे जमिनीला टेकलेले असावेत. जितक्या वेळेपर्यंत आपण ही योगमुद्रा धारण करू शकाल तितका आपल्याला फायदा होणार आहे. आता श्वास सोडत सोडत आपल्याला ही योगमुद्रा सोडायची आहे. या योगमुद्रेमुळे आपल्या पाठीच्या कण्याला चांगला व्यायाम मिळतो. शरीरामध्ये ऊर्जा स्थापित होते आणि याच्यामुळे आपल्या पाठीचा रक्तपुरवठा वाढतो. ह्यामुळे थायरॉइड आणि थायमस या दोन्ही पण ग्रंथींची कार्यक्षमता वाढते. चेहऱ्याचा रक्तपुरवठा विशेष वाढत असल्यामुळे ह्या आसनामुळे त्वचेला चेहऱ्यावरती बराच काळपर्यंत टिकून राहतो. नेक्स्ट जे आसन आपण करणार आहोत ते आहे चक्रासन. चक्रासनाकरता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. त्यानंतर दोन्ही पण गुडघे वाकवून घ्यायचे आहेत. आपले हात डोक्याच्या मागे नेऊन तळवे जमिनीला टेकवायचे आहेत. खांद्यांना आणि पायावरती जोर देऊन आपल्याला आपली कंबर जमिनीपासून वर उचलायची आहे. अशा प्रकारे ही चक्राकार योगमुद्रा आपल्याला धारण करायची आहे. नॉर्मल श्वास घेत असताना जितक्या वेळेपर्यंत आपण हे आसन धरून ठेवाल तितक्या वेळेपर्यंत धरून ठेवायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे आणि पुनश्च आरामात लेटायचं आहे. ही योगमुद्रा धारण केल्यानंतर आपल्या पाठीच्या स्नायूंवरती विशेष परिणाम होतो. याने पाठीच्या मज्जातंतूंना रक्तपुरवठा वाढतो आणि याच्यामुळे पाठीला विशेष लवचिकता प्राप्त होते. नेक्स्ट जे आसन आपण आता करणार आहोत ते आहे पवनमुक्तासन. पवनमुक्तासनाकरता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. एक गुडघा मोडायचा आहे आणि तो आपल्या हाताच्या साहाय्याने पोटावर दाबायचा आहे. जितका जास्त वेळेपर्यंत आपण हा दाब देऊ शकता, जितक्या जास्त जोरात आपण हा दाब देऊ शकता तितक्या जोरात हा दाब द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर हा गुडघा आपल्याला श्वास सोडत असताना सरळ करायचा आहे. अशाच प्रकारे दुसरा गुडघासुद्धा आपण पोटावर दाबू शकता. यामुळे पोटाच्या तक्रारी विशेष दूर होतात. गॅस जो पोटामध्ये जमा होतो तो चांगल्या प्रकारे बाहेर पडतो. मलावरोधसुद्धा दूर होतो. आता दोन्ही पण गुडघे जवळ घेऊन ही आसन मुद्रा आपण पुनश्च करू शकता. आणि हे केल्यानंतर आपण पाठीच्या स्नायूंना विशेष मसाज देण्याकरता अशा प्रकारे रोलिंग मुवमेंटसुद्धा करू शकता. या आसनाने पाठीचे दुखणे तर कमी होतातच, त्यासोबत पोटामध्ये जो गॅस जमा होतो तो सुद्धा बाहेर पडतो. हे आसन आपण बसलेल्या स्थितीमध्ये सुद्धा करू शकतो. या आसनाचा विशेष फायदा पोटाकरता होतो आणि म्हणूनच याला पवनमुक्तासन असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट जे आसन आपण आता करणार आहोत ते आहे उत्थित पादासन. याकरता आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पण हात जमिनीला आपल्या नितंबांच्या बाजूनी टेकवायचे आहेत. आपल्या हाताचे तळवे जमिनीला टेकतील याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही पण पाय ताठ ठेवून गुडघा सरळ ठेवून त्यांना आपल्याला वर उचलायचं आहे. जितक्या जास्त वेळेपर्यंत आपण ही योगमुद्रा धारण करू शकतो तितक्या जास्त वेळेपर्यंत करायची आहे. आणि योगमुद्रेमध्ये आपल्याला नॉर्मल रीतीने श्वास घ्यायचा आहे. आपण श्वास सोडत असताना पाय पुन्हा खाली टेकवू शकता आणि पुन्हा पुन्हा हे आसन करू शकता.
याच्यामुळे पोटाचे स्नायू ताठ होतात, ताठरतात आणि पोटाचे स्नायू चांगले मजबूत होतात. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या पोटाच्या तक्रारी असतात, पोटामध्ये जो गॅस जमा होतो तो सुद्धा चांगल्या प्रकारे दूर होतो, मलनिस्सारणास मदत मिळते. आणि म्हणून ज्या मधुमेहींना पोटाच्या तक्रारी असतील त्यांना हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. नेक्स्ट जी क्रिया आता आपण करणार आहोत त्या क्रियेचं नाव आहे ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, म्हणजे पोटाद्वारे श्वास घ्यायचा आपल्याला. याकरिता दोन्ही पण पाय गुडघ्यातून मोडून घ्यावे, एक हात जमिनीवर ठेवावा, दुसरा हात पोटावर ठेवावा आणि पोटाच्या साहाय्याने जोरजोरात श्वास घ्यायचा आहे. जितकं पोट आतमध्ये जाईल तितकं आतमध्ये पोट जाऊ द्यायचं आहे. शक्यतोवर छाती फुगलेली असावी याची काळजी घ्यायची आहे. ही क्रिया आपण 20 ते 25 वेळेस आरामात करू शकाल. या क्रियेमुळे आपल्या छातीचे स्नायू बळकट होतात. आपला डायफ्राम जो छाती आणि पोटाच्या मध्ये असतो त्याला सुद्धा बळकटी मिळते. आपल्या आतडीच्या मूवमेंट गती वाढते आणि पोटाचे त्राससुद्धा या व्यायामामुळे कमी होतात. नेक्स्ट मित्रहो, आता हळवे बोटं एकदम शिथिल सोडायची आहेत. मान तुम्हाला एखाद्या बाजूला ठेवायची असेल तर ती तुम्ही तशी ठेवू शकता. श्वास मंद मंद गतीने घ्यायचा आहे. डोक्यामध्ये कोणताही विचार ठेवायचा नाही. आपल्या अध्यात्माचं स्मरण आपण करू शकता. आपण कोणतीही जी आपल्याला आवडेल ती कल्पना मनामध्ये ठेवू शकता. डोकं रिकामं आहे असा भास आपल्याला झाला पाहिजे. ही असं स्थिती जोपर्यंत मन तजेलदार होत नाही तोपर्यंत आपल्याला धरून ठेवता येईल. याने सर्व स्नायू शिथिल होतात. शरीर जे थकलेलं राहते त्याला पुनश्च ऊर्जा प्राप्त होते आणि रक्तपुरवठासुद्धा सुरळीत होतो. तर मित्रहो, अशा प्रकारे आपण रोज इतकी योगासनं घरी केल्यास मधुमेहाचं नियंत्रण तर होईलच, यासोबतच रक्तदाब, हृदयविकार सुद्धा दूर होतील. मी मधुमेह सेवा संघातर्फे विशेष आभारी आहे श्री विकास कोठारी यांचा आणि श्री वीरभद्र स्वामी यांचा, ज्यांनी इथे येऊन आमच्या मधुमेहींचं प्रबोधन केलं.